बुलेटिनची सुरुवात करूयात पुण्याच्या बातमीपासून। सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या ड्रग्सच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनधिकृत पब आणि बारवरती बुलडोझर चालवायचे आदेश दिलेले होते। त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे। आज सलग दुसऱ्या दिवशी पुणे पालिकेची तोडक कारवाई सुरू आहे। शहरातल्या बार आणि पब मधल्या अनधिकृत बांधकामांवरती पालिकेचा हातोडा चालतोय। काल दिवसभरात 37 हॉटेल रेस्टॉरंट्स वर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे। पहिल्या दिवशी कारवाई सुरू झाली होती त्याची ही दृश्य आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजच्या बुधवारच्या दिवशी सुद्धा पुणे महापालिकेची ही तोडक कारवाई सुरूच होती। पुण्यातले बार, पब, रेस्टॉरंट्स यामध्ये जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्या अनधिकृत बांधकामांवरची ही कारवाई आहे। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेने तोडक कारवाई सुरू ठेवलेली आहे। शहरातले बाब आणि पब मधल्या अनधिकृत बांधकामांवरती पालिकेने हातोडा मारलाय। पुण्यातल्या बाणेर भागातल्या FML बारच्या अनधिकृत बांधकामांवरती तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। काल दिवसभरात 26 हॉटेल रेस्टॉरंट्सवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे। दिवसभरात 37,000 चौरस फूट अनधिकृत बांधकाम तोडलं गेलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर पुणे महापालिकेची ही जबरदस्त कारवाई पाहायला मिळते आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, जसं काल बघितलं तशीच कारवाई आज सुद्धा सुरू झालेली आहे। मात्र जे खरे पुणेकर आहेत ज्यांना पुण्यातली ही ड्रग्स संस्कृती संपावी अशी इच्छा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पालिकेने फक्त कारवाई करून थांबू नये, ही कारवाई अशीच पुढे सुरू राहावी। काय अपडेट? तुषार, पालिकेने कालपासून कारवाई सुरू केली आहे। त्याला कारण ठरले ते मुख्यमंत्र्यांचे आदेश। यापूर्वीही महापालिकेकडून कारवाई केली जाते असं सांगण्यात येत होतं। आम्ही बाणेरच्या एस्कोबारमध्ये बाहेर आहोत। इथं सगळी यंत्रणा जी आहे ती पूर्णतः तयार आहे। या सगळ्या प्रकरणानंतर L3 बार लाऊंजच्या प्रकरणानंतर एक्साईज विभागावर मोठी टीका झालेली होती आणि त्यानंतर एक्साईज विभागानं सुद्धा मोठी कारवाई जी आहे ती सुरू केली। या शहरभर जे वेगवेगळे बार आहेत या बारचा त्यांना ज्या अटी शर्ती घालून दिलेल्या होत्या त्या अटी शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी सगळ्या बारला नोटिसेस ज्या आहेत त्या इश्यू करण्यात आलेल्या आहेत। त्यांचा मद्यसाठा जो आहे तो सील करण्यात आलेला आहे। एक्साईजचे अधिकारी आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया तुम्ही नेमकी काय कारवाई केलेली आहे? हे जे बार आहेत या बारवरती मद्यसाठा सील करायची कारवाई केली, त्याची कारणं काय? ते एकतर काही स्पेसिफिक कारणं आहेत की सगळ्यांनी ज्या अनुज्ञप्तीची उल्लंघनं केलेली आहेत वेगळी त्यासाठी हा स्टॉक सील करण्यात आला आहे? राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीच सदर बारवर आढळून आलेल्या नियमभंगाबाबत कारवाई करून माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार सदर बारला कायमस्वरूप आपलं पुढील आदेश होईपर्यंत बंद करून त्याचा मद्यसाठा सील करण्यात आलेला आहे। बरं, महापालिकेचे अधिकारी सुद्धा आहेत आपल्या सोबत, जयवंत पवार सर आहेत, त्यांना विचार कालपासून ड्राईव्ह तुमचा सुरू झाला आहे। आतापर्यंत किती हॉटेल्सवर कारवाई केली आहे, किती हॉटेल्सवर करणार आहात आणि तुमच्यावरती किंवा महापालिकेवर एक टीका होते की तुम्ही काही घडलं किंवा काही प्रेशर आलं, आरडाओरडा झाला तरच ही कारवाई करता, अन्यथा करत नाही? असं नाही आहे। यापूर्वी कारवाई केलेली आहेत। यांना नोटीस यापूर्वीच दिलेली होती, पण मेमध्ये साधारण यांचं स्टेट एक्साईज डिपार्टमेंटने यांचं सील केलेला आहे हा जो काय यांचा, तेव्हापासून त्यांनी व्यवसाय बंद केला वगैरे असं ते सांगतायत, पण त्यांनी तो व्यवसाय बंद केलेला होता। पण आम्ही त्यांना कारवाईसाठी मध्ये 2-3 वेळा येऊन गेलो, पण ते स्टेट एक्साईज डिपार्टमेंटनी सील केलेलं असल्यामुळं ते कारवाई करता आली नाही। तर आता त्या डिपार्टमेंटचे अधिकारी आलेले आहेत, आम्ही आहे, महापालिकेचाही स्टाफ आलेला आहे, जॉईंटली आम्ही त्यांना सांगू ते सील काढून आम्ही ते कारवाई करायचं नियोजन आहे। हा एक बारचा विषय झाला, पण शहरात इतर बार जे आहेत ज्यांना जे परमिसिबल लिमिटच्या बाहेर म्हणजे त्यांना सँक्शन जिथं आहे त्याच्या व्यतिरिक्त स्ट्रक्चर्स उभी करतायत, त्याच्यावरती मॉनिटरिंग होत नाही असा आरोप तुमच्यावरती नागरिकांकडून केला जातो की असं काही घडलं की मगच महापालिकेला जाग येते, 2 दिवस ते असं करतात आणि 2 दिवसानंतर परत कारवाई थंड होते? नाही, असं नाही आहे। ते बाणेर बालेवाडी भागामध्ये जे काय बार आहेत त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। त्याच्यानंतरही त्यांना 1 वेळा 2 वेळा कारवाया करून तिसऱ्या वेळी त्यांच्यावर FRI लॉन्च केलेलं आहे। साधारण 9 ठिकाणी FRI लॉन्च केलेलं आहेत आणि 2 ठिकाणी कोर्टामध्ये त्यांनी स्टे घेतलेला आहे। पण त्याच्यावरती आम्ही ती कोर्टाकडून स्टे लवकर उठवून त्याच्यावरती कारवाई करायचं आमचं नियोजन आहे। आणि काल बालेवाडीमध्ये आम्ही कारवाई केली 9 ठिकाणी, साधारण हॉटेल आणि रेस्टो बार वगैरे होते, तिथं 11,500 स्क्वेअर फुटाचं बांधकाम पाडण्यात आलेलं आहे। आजही सकाळपासून
3 ठिकाणी कारवाई केली. 25,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम पाडण्यात आलेलं आहे. आता इथं स्टेट एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकारी आणि पुणे महापालिकेचे अधिकारी आलेले आहेत आणि आम्ही ते पुढचं त्याची प्रोसिजर करून कारवाई करायचं हे करतोय. बरं, ठीक आहे. महापालिकेचे अधिकारी होते, एक्साईजचे अधिकारी आहेत, त्यांना एक विचारा, तुमच्यावरती तर प्रचंड टीका होती, तुमच्या डिपार्टमेंटवरती विरोधकांकडून तर होतेच, मात्र प्रत्यक्षात तुम्ही हे सगळं इतक्या पातळीवरती वाढल्यानंतर सुद्धा काही कारवाई करत नाही किंवा हे असं काही घडलं की मग एक्साईज विभागाला, राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग येते आणि मग ते कारवाया सुरू करतात, असं चित्र आहे. एरवी तुमचं आणि हे पब्स किंवा रेस्टॉरंट चालवणारे जे आहेत यांचा एक नेक्सस आहे अशी टीका होते. तुम्हीच त्यांना सूट देता, योग्य कारवाई जी आहे त्याऐवजी किरकोळ कारवाई करून त्यांना मोकळं करत असं, त्यामुळे त्यांची कठोर अंमलबजावणी जी अनुज्ञप्तीची ती होताना दिसत नाही. या संदर्भात आपल्याला वरिष्ठ कार्यालय जे आहे ते माहिती देईल. मी सध्या तुमच्या या कारवाईसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आलेलो आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करून आपण आजची कारवाई करतो. बरं, ठीक आहे. एक्साईज विभागाचे अधिकारी आहेत, त्यांनी इथं अगदी खरं आहे वैभव, त्यांनी सगळ्यांनी माहिती दिलेली आहे आणि मुळातच आपला मुद्दा